कोण कॉंग्रुएंट दाखवू शकतो किंवा दोनच अँगल कॉंग्रुएंट दाखवून डबल एने ते ट्रायंगल कॉंग्रुएंट सिमिलर दाखवू शकतो. म्हणजे ही सिमिलरिटी GKS College of Arts, Commerce and Science, Khadauli. From 12th standard to 70 number from in available. 11th Arts, 11th Commerce, 11th Science, BA Bachelor of Arts, BCom Account of Finance, BMC Bachelor of Management Studies, BSc Bachelor of Computer Science. Address opposite Military School Khadauli East, Kalyan. Contact number 02512370975 9029370975 9967112738. GKS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली. मान्यता महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यापीठ. प्रवेश सुरू. 11वी कला, 11वी वाणिज्य, 11वी विज्ञान, BA बॅचलर ऑफ आर्ट्स, BCom अकाउंट ऑफ फायनान्स, BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, BSc बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. 12वी करिता 17 नंबर फॉर्मची सुविधा उपलब्ध आहे. पत्ता सैनिकी शाळेजवळ, खडवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. कॉन्टॅक्ट नंबर 025-123 70975 90293 70975 9967112738. पहिली टेस्ट आहे ट्रिपल ए टेस्ट और डबल ए टेस्ट. म्हणजे आता आपल्याला साइडचं आपण काहीही विचार केलेला नाही. जरी आपण दोन अँगल कॉंग्रुएंट दाखवले तरी ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील किंवा तीन अँगल कॉंग्रुएंट दाखवले तरी ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील. तर ही सिमिलॅरिटीची पहिली टेस्ट आहे. हे आपण आता डोक्यात फिट करायचं आहे. दुसरी टेस्ट आहे ट्रिपल एस टेस्ट. आता नावातच लक्षात येतं साइड 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 टेस्ट. आता पुन्हा मी हे दोन ट्रायंगल घेतले. आता अँगलचा संबंध नाही, आता परत साइड हवी. मग मी साइड मध्ये काय होणार की यातली LM साइड डिवाइडेड बाय यातली XY साइड यांचा रेशो बरोबर यातली MH साइड याची YZ साइड याची LN साइड आणि याची XZ साइड. मीन्स all three sides are in proportion. All three sides are in proportion. Then these two triangles are similar by triple S test. जर असं असेल तर मी म्हणेन ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल XYZ. पण या तिन्ही साइड घेतल्या, मी अँगलचा कुठेही विचार नाही केला, म्हणून या टेस्टला म्हणतात ट्रिपल एस टेस्ट. साइड 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 टेस्ट का तर इथे तिन्ही साइड प्रपोर्शन मध्ये. आता काही हुशार मुलांना एक शंका आली असेल, मी इथे ट्रिपल ए दिलं त्याला ऑर मी डबल ए केलं म्हणजे तुम्ही तिन्ही अँगल दाखवा, नाही दाखवले दोन दाखवले तरी सिमिलर म्हणा ऑर म्हटलं. पण मी ट्रिपल एस ला ऑर दिलेलं नाही. इथे मी ऑर डबल एस असं म्हणणार नाही. डबल एस टेस्ट का असं म्हणणार नाही कारण दोन साइड प्रपोर्शनल आहेत म्हणून तिसरी प्रपोर्शनल असेल याची गॅरंटी नाही. इट मे बी मे नॉट बी. असू पण शकते नसू शकते. कारण जसं अँगल सम प्रॉपर्टी आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आहे तशा तिन्ही बाजूंची बेरीज ठराविक कोणता अंक असतो असा कोणताही गुणधर्म नाही. त्यामुळे ट्रिपल एस ला पर्याय डबल एस ही टेस्ट नाही. कारण जो अँगलचा गुणधर्म आहे तिघांची बेरीज 180 तर साइड साठी कोणताही गुणधर्म नाही आणि म्हणून मी ते ऑर हा शब्द दिला नाही. ते ट्रिपल ए ला मी ऑर डबल ए दिला. तर ह्या गोष्टी समजायला म्हणजे ट्रिपल एस साठी आपल्याला हेच लागेल की ऑल थ्री साइड्स आर इन प्रपोर्शन. मी फक्त दोन साइड प्रपोर्शन दाखवलं आणि म्हटलं डबल एस टेस्ट तर आपलं उत्तर चुकीचं आहे. डबल ए चालेल, दोन अँगल कॉंग्रुएंट दाखवू शकतो पण फक्त दोन साइड प्रपोर्शननी चालणार नाही. तर इथे ऑर आपल्याला म्हणजे ह्याला ऑर मी शब्द वापरला नाही कारण इथे अँगल साठी गुणधर्म आहे
तिघांची बेरीज 180, तसा साइड साठी कोणताही गुणधर्म नाही. ही दुसरी टेस्ट आहे. आता तिसरी टेस्ट शेवटची, ही टेस्ट आहे SAS टेस्ट, मीन्स साइड अँगल साइड टेस्ट, बाजू कोण बाजू टेस्ट. मग याचा अर्थ काय होतो, या दोन साइड प्रपोर्शन आणि त्या मधला अँगल कॉन्ग्रुएंट मधला, बघा ए मध्ये, म्हणजे मी थोडक्यात असं म्हणू शकतो की ln अपॉन xy ही साइड भागिले ही साइड इज इक्वल टू ma अपॉन yz, म्हणजे ही साइड भागिले ही साइड, ह्या दोन साइड प्रपोर्शन आहेत. मग ह्या दोघांमधला अँगल पाहिजे मला, मग कोणता हवा मला, m आणि y हवाय. and अँगल m इज इक्वल टू अँगल y. n आणि z चालणार नाही कारण तो बाजूच आहे, आपल्याला मधलाच अँगल हवाय, कारण मी ह्या दोन बाजू घेतल्या. म्हणजे इथे काय केलं मी, टू साइड्स आर इन प्रपोर्शन अँड इन्क्लुडेड अँगल, त्या दोघांमधला अँगल कॉन्ग्रुएंट, इन्क्लुडेड अँगल कॉन्ग्रुएंट, then these two triangles are similar and that's why triangle LMN similar to triangle XYZ. पण मी ते दोन साइड आणि एक अँगल घेतला म्हणून याला नाव दिलं मी SAS टेस्ट. बस आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 साठी या तीनच टेस्टचा अभ्यास करायचा आहे, फक्त ह्या तीन टेस्ट. ह्या तीन टेस्ट आपण जर नीट समजून घेतल्या तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मधली सर्व उदाहरणं सोडवता येतात. बघा मी परत एकदा रिपीट करून सांगणार आहे तुम्हाला की ह्या टेस्ट नेमकी कोणत्या आहेत. गेल्या वर्षी आपल्याला 9वी पर्यंत कॉन्ग्रुएंटच्या टेस्ट होत्या, आता आपल्याला सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत आणि त्या टेस्ट कॉन्ग्रुएंट पेक्षा वेगळ्या आहेत, है ना. मग पहिली टेस्ट, कारण ही टेस्ट कॉन्ग्रुएंट मध्ये नाहीये, बरोबर. मग परत एकदा सांगतोय, समजा हे दोन ट्रायंगल आहेत ABC आणि हा दुसरा PQR. जर मी असं म्हटलं अँगल A इज इक्वल टू अँगल P, अँगल B इज इक्वल टू अँगल Q, अँगल C इज इक्वल टू अँगल R. जर मी हे तीन अँगल कॉन्ग्रुएंट घेतले करस्पॉन्डिंग, तर म्हणू शकतो मी ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि मी तिन्ही अँगल घेतले म्हणून मी इथे नाव देणार AAA टेस्ट. And we know that if two triangles are similar, their remaining sides are in proportion. but side कसे असतील, proportion आपण लिहू शकतो. म्हणजे काय होणार थोडक्यात, AB अपॉन PQ, BC अपॉन QR, AC अपॉन PR, जसं आपण कॉन्ग्रुएंट मध्ये केलं तसं. मग ही कोणती टेस्ट झाली, AAA टेस्ट. पण मला जर हे दोनच अँगल इक्वल दिले, अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P आणि अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, तरी मी हे दोन ट्रायंगल सिमिलर होईल, फक्त मी इथे कोणती टेस्ट घेणार, AA टेस्ट. म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर कोणत्या टेस्टने, AA. कारण मी दोनच अँगल कॉन्ग्रुएंट घेतले होते, A कॉन्ग्रुएंट टू P आणि B कॉन्ग्रुएंट टू Q, आणि मग आपण लिहू शकतो दॅट्स वाय उरलेला अँगल पण कॉन्ग्रुएंट. रिझल्ट द्यायचं CAST. याचा अर्थ काय, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ ए सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाचे संगत कोन मराठीमध्ये, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ ए सिमिलर ट्रायंगल आहे की नाही. 9वीला CACT होता, आता CAST. CT म्हणजे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, इथे सिमिलर ट्रायंगल है ना, आणि उरल्या साइड प्रपोर्शन मध्ये. म्हणजे ही कोणती टेस्ट, AA टेस्ट. मग एकदा आपण AAA टेस्ट वापरा किंवा AA टेस्ट वापरा. दुसरी टेस्ट कोणती आहे तुम्हाला मी, SSS टेस्ट. मग SSS मध्ये काय आहे, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. जर ह्या तीन साइड प्रपोर्शन मध्ये असतील, प्रपोर्शन मध्ये,
then these two triangles are similar by which test? ABC similar to triangle PQR by which test? Triple S test. And we know that if two triangles similar, then their corresponding angle congruent. Angle A is equal to angle P, angle B is equal to angle Q, angle C is equal to angle R. आपण रिझन देऊ शकतो CAST, corresponding angle of a similar triangle. ही कोणती टेस्ट झाली? ट्रिपल एस टेस्ट. आणि शेवटची टेस्ट कोणती आहे? SAS टेस्ट. म्हणजे या दोनच साइड प्रपोर्शन मध्ये ही तिसरी नाही दिलेली आपल्याला, पण आपल्याला हे दोन अँगल मधले अँगल कॉन्ग्रुएंट दिले. मग मी म्हणेन ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR बाय विच टेस्ट? SS टेस्ट. साइड अँगल साइड, दोन साइड आणि एक अँगल, ही कोणती टेस्ट? SS टेस्ट. तर अशा या तीन टेस्ट जर आपण पूर्ण डोक्यामध्ये घेतल्या, आपण पूर्ण समजून घेतलं, तर आपल्याला एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.3 ची उदाहरणं सहजपणे सोडवता येतील. तर आता लक्षात ठेवा 1.3 साठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे? टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, सिमिलॅरिटी टेस्ट. मग पहिली कोणती आहे? आयदर ट्रिपल ए और डबल ए. जर तिन्ही अँगल दिले असतील तर ट्रिपल ए शब्द द्या, पण दोन अँगल असतील तरी चालेल. लगेच द्यायचं दिस ट्रायंगल सिमिलर बाय विच टेस्ट? डबल ए टेस्ट. Triple S test means all three sides are in proportion. Proportion equal nahi. Equal may be, but it must be proportion. SSS test. And SS test means two sides are in proportion and included angle, त्या मधला angle congruent असेल तर SS test. ह्या तीन टेस्ट आपण लक्षात ठेवल्या तर आता आपल्याला एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये जी उदाहरणे ती सर्व उदाहरणं सोडवता येणार आहेत. आता आपण प्रत्येक सगळ्यांना समजलं. आता आपण जाऊया उदाहरणांकडे. आता प्रॅक्टिस सेट 1.3 ची उदाहरण बघा. एकूण आपल्या इथे 9 उदाहरणे आहेत आणि सर्व उदाहरणं सोपी आहेत. आपण ज्या त्या तीन टेस्ट बघितल्या त्या तीन टेस्टवर ती सर्व उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण बघूया. प्रॅक्टिस सेट 1.3. पहिलं उदाहरण, आकृती आपल्याला दिलेली आहे. CDE हा अँगल आहे 75 डिग्री. ABC हा पण अँगल आहे 75 डिग्री. आणि मग काय विचारायचा? ABC and EDC 75 डिग्री. स्टेट विच टू ट्रायंगल सिमिलर बाय विच टेस्ट. या फिगर मध्ये कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्ट नुसार आहेत. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, also write the similarity of these two triangle by proper one to one correspondence. म्हणजे लिहिताना नावं प्रॉपर वेने लिहा, म्हणजे जे अँगल कॉन्ग्रुएंट पहिल्याला पहिला, दुसऱ्या दुसरा, तिसऱ्याला तिसरा असं प्रॉपर वे मध्ये आहे. आता मग काय करतो बघा, नीट लक्षात घ्या उत्तर कसं द्यायचं. मी ते दोन ट्रायंगल दाखवतो मला. इन ट्रायंगल CDE दिसला हा छोटा ट्रायंगल. CDE हा छोटा ट्रायंगल आहे, बरोबर आहे. अँड ट्रायंगल CBA बघा हा मोठा ट्रायंगल आहे ना. हा मोठा ट्रायंगल म्हणजे हा CD छोटा ट्रायंगल आहे एवढाच. हा इकडचा भाग हा एक ट्रायंगल आहे आणि हे जर मधली लाईन काढली तर CAB हा मोठा ट्रायंगल आहे. बघा इथे दोन ट्रायंगल आहेत, CDE आणि CBA हे दोन ट्रायंगल आहेत. आता मला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. काय दाखवायचे? सिमिलर. मला किमान दोन अँगल तरी कॉन्ग्रुएंट हवेत, जे तुम्ही डबल ए टेस्ट हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. मग आता बघा ह्यामध्ये CDE आणि CBA हे दोन ट्रायंगल आहेत. हा छोटा आणि हा पूर्ण मोठा. आपल्याला नेमकी ट्रायंगल कोणते लक्षात पाहिजे. दोघांमध्ये बघा अँगल C इज इक्वल टू अँगल C हा दोन्ही मध्ये कॉमन आहे. हा जो अँगल C आहे जेवढा या ट्रायंगल CDE मध्ये तेवढाच हा ट्रायंगल CBA मध्ये, आणि मग हा C अँगल दोघांना कॉमन आहे. मग तोच अँगल आहे म्हणजे काय झालं? इक्वल. आणि दुसरं या ट्रायंगलचा D अँगल इज इक्वल टू या ट्रायंगलचा B अँगल इक्वल आहे हा इज 75. बघा दोघांची मापे त्यांनीच आपल्याला उदाहरण 75. म्हणजे मापे सारखे ते कॉन्ग्रुएंट असणारच. बघा एक त्यांनीच कॉन्ग्रुएंट दिला 75 आणि हा मी C कॉमन घेता का, हा जो अँगल C आहे
या छोट्या ट्रायंगल मध्ये पण तोच आहे आणि मोठ्या ट्रायंगल मध्ये पण तोच आहे. म्हणून म्हटलं मी अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल C आणि अँगल D कॉन्ग्रुएंट टू अँगल D.